लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आज झारखंडमध्ये चाईबासा तसंच कोनबीर इथं प्रचारसभा घेणार आहेत। राजद नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत। बसपा नेत्या मायावती उत्तर प्रदेशात लखीमपुर खीरीमध्ये प्रचार रॅली करणार आहेत, तर सपा अध्यक्ष अखिलेश यादव उत्तर प्रदेशात इटावासह 3 ठिकाणी प्रचारसभांना संबोधित करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केली आहे। या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, तर 17 मेपर्यंत अर्ज माघारी घ्यायची मुदत आहे। या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे। उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालच्या 9, बिहारच्या 8, ओडिशाच्या 6 जागा, हिमाचल प्रदेशच्या 4, झारखंडच्या 3 जागा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या 1 जागेसाठी 7व्या टप्प्यावर मतदान होणार आहे। या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे। तसंच 6व्या टप्प्यासाठी अर्जांची छाननी आज केली जाईल। या टप्प्यात 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 58 जागांसाठी 25 मेला मतदान होणार आहे।